नमस्कार, तुमचं स्वागत आहे मम्मीज किचन कट्ट्यामध्ये। आज आपल्या सगळ्यांच्या आवडीचे चीज वेज पनीर मोमोज घेऊन आलेले। त्यात मी स्टीम आणि फ्राईड मोमोज दोन्ही दाखवणार आहेत। खूपच यम्मी आणि टेम्पटिंग लागत आहे। तुम्ही एकदा बनवलं तर पुन्हा पुन्हा बनवा। तुमच्या घरीही खूप आवडते। आमच्या घरात सगळ्यांना खूपच आवड। म्हणजे मुलींना खूप छान दाद दिली की मम्मी बाहेरपेक्षा पण एकदम भारी लागतात सांगते आणि खूपच आपण एक्स्ट्रा करू शकतो। चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायला पण विसरू नका। नक्की कमेंट करत जा। एवढे टेम्पटिंग झालं की माझ्या घरात माझ्या लेकीला फार कमी पडले। मी ॲक्च्युली पहिल्यांदाच बनवलेले, म्हटलं आवडतील की नाही आवडतील म्हणून मी कमी केले होते, पण माझ्या घरात खूप चांगला प्रतिसाद मिळाला म्हणून ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते। मी पनीरचे केले आहेत आणि तुम्ही पाहू शकता की ते छानच आहे आणि खायला ते एवढे भारी, मला पण खूपच आवडले। खूपच छान लागतं। साध्या सोप्या पण घरच्या साहित्यामध्ये बनवू शकतो आपण। इतके छान आहेत, काही जास्त मेहनत लागत नाही आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। मी पहिल्यांदाच कारण म्हणून थोडंसं पीठ घेतलं, याच्यामध्ये मैद्याचं पीठ घेतलं आहे। ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे चवीनुसार मीठ आपल्याला ॲड करायचं आहे। छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तेलही ॲड करायचं आहे। खूप सारं नाही, पण थोडंसं तेल ॲड करून हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यासोबत चटणी पण असते खायला, पण ती चटणी काय मी बनवली नाही आहे। चटणी पण नक्कीच बनवेल नेक्स्ट टाईम। आता फक्त हेच एक ट्राय केलं होतं मी। चिकनचे मोमोज जेव्हा दाखवेन त्या दिवशी मग मी चटणी पण दाखवेल। चिकन मोमोज पण खूपच छान झालेले करायचे आहे, सॉरी केले नाही, करायचे आहेत। आणि ह्याच्यामध्ये पाणी टाकून आपल्याला छान पीठ मळून घ्यायचं आहे। आता आपल्याला तेल टाकल्यानंतर पण छान मिक्स करून घ्यायचं आहे तेल पिठामध्ये व्यवस्थित असं। त्याच्यात पाणी टाकून छान बघा अशा प्रकारे पीठ छान मळून घेतलेलं आहे। पीठ छान मळून घेतल्यानंतर आपले मोमोज खूपच छान होतात। तर नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा। आणि तुम्ही माझी रेसिपी कुठल्या व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातनं बघतात मला कमेंट करून नक्की सांगा। खूपच टेम्पटिंग लागतात, असं वाटतं खातच राहावं। तर आपलं पीठ मळून झालेलं आहे। इथे मी 100 ग्रॅम पनीर घेतलेला आहे। तो आपल्याला खिसून घ्यायचा आहे छान असं व्यवस्थित असं। तर पनीर छान खिसून घेतलेलं आहे मी। आता त्याच्यामध्ये आपल्याला एक चीज क्यूब टाकायचे। चीज तुम्हाला जर जास्त हवं असेल तुम्ही जास्त पण ॲड करू शकता। मी एकच चीज क्यूब टाकला होता त्याच्यामध्ये, तोही खिसूनच टाकायचा आहे आपल्याला। तुम्ही पाहू शकता मी एक क्यूब घेतलेलं आहे चीजचं, ते आपल्याला छान असं प्रकारे असं खिसून घ्यायचं आहे। तर चीज खिसून झालेलं आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं अजून मी एक कांदा घेतलेला छोटा, एक मिरची घेतलेली आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली। आता आपल्या सर्व ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे। ह्याच्यामध्ये आपल्याला मसाले काही जास्त ॲड करायचे नाही आहेत। ह्याच्यामध्ये मी एव्हरेस्टचा गरम मसाला टाकला, एव्हरेस्टचा मी किचन किंग मसाला ॲड केलेला आहे आणि चवीनुसार मीठ आणि ह्याच्यामध्ये थोडासा सोया सॉस आणि थोडासा डार्क सोया सॉस ॲड केलेला आहे, थोडासा ॲज अ चेंज, थोडीशी टेस्ट चेंज म्हणून। मी अंदाजे याच्यात मी एव्हरेस्टचा किचन किंग मसाला ॲड केलेला आहे। 1 TSP इतकं असेल हे अंदाजे, इतकंच ॲड करायचं आहे आपल्याला। आणि ह्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार पण मीठ ॲड करायचं आहे। चवीनुसार मीठ ॲड केल्यानंतर ह्याच्यामध्ये मी थोडंसं इतकं चिली सॉस टाकत आहे। जास्त टाकायचं नाही आहे, थोडंसं 1/2 TSP इतकं चिली सॉस आणि 1/2 TSP इतकं डार्क सोया सॉस ॲड करायचं आहे। आणि सगळं मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं। ह्याच्यामध्ये आपल्याला बटर पण टाकायचं। बटर पण मी खिसूनच ॲड केलेलं आहे, 1 क्यूब टाकलं आहे बटरचं असं। आणि सगळं छान व्यवस्थित एकजीव करून छान मिक्स करून घ्यायचं आहे। हे तुम्ही पराठ्यामध्ये पण हे सारण भरू शकतात, इतकं छान लागतं पराठा करायचा असेल तर पनीर चीज क्यूबचा। आता आपण घेऊया करायला मोमोज। मी ह्याला तेल लावून ठेवून दिलं होतं साईडला, पुन्हा आता छान परत एकदम मिक्स करून घेते आहे। आणि आता आपण याचे गोळे करून घेऊया छोटे छोटे असे। तुम्हाला किती मोमो छोटा हवा आहे मोठा त्याच्यानुसार तुम्ही गोळा ॲडजस्ट करू शकतात। तर मी सगळे गोळे करून घेऊन मग
मोमोज करायला घेणार. पहिला जो शेप होता पहिल्यांदा केले होते म्हणून मला शेप काही जमला नाही, पण नंतर मग शेप जमायला लागले. आता मी छान पारी ही छान लाटून मैद्याचं पीठ लावून लाटून घेते. पातळ, खूप अशी पातळ अशी लाटून घ्यायची आपल्याला, पुरीपेक्षा पण पातळ असं, एकदम पातळ नाही किंवा जाड नाही, पण पातळ लाटून घ्यायचं आहे. सगळ्या कड्या एकदम पातळ अशा लाटल्या पाहिजेत. त्याच्यामध्ये आपण पनीरचं स्टफिंग भरायचं आणि हे साईडने घडी करत फोल्ड करत जायचं आहे. पहिला आहे तो नीट जमला नाही मला हा वाला, नंतर जे आहे ते छान जमलेलं. खूप मोठी साईज झाली होती, तुम्ही पाहू शकता. तर सेकंड टाइम तुम्हाला दाखवते मी. स्टफिंग छान भरलेलं आहे आणि आपण घरी म्हटलं की जरा जास्त स्टफिंग भरतो, बाहेर खूप स्टफिंग खूप कमी असतं आणि खूप हेल्दी पण आहे, म्हणजे मुलांसाठी छान. मैदा सोडून बाकी सगळं हेल्दीच आहे. आता आपल्याला एक एक पदर हे जवळ घेऊन असे चिपकवायचे आहेत. जवळ फक्त आपण जसं मिरार करतो त्याप्रमाणे आपल्याला, किंवा मोदकासाठी जे आपण पारी करतो तशा प्रकारे सगळे एकदम जवळ आणायचे आपल्याला. बघा तुम्ही पाहू शकता, जवळ आणून नंतर मग हे पॅक करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपल्याला मोमोज हे सगळे मी रेडी करून घेतले होते, म्हणजे 10 ते 12 मोमोज झाले होते. किती छान जमलं आहे की नाही मला पारी करायला, तुम्ही पाहू मला नक्की सांगा. तुम्ही पाहू शकता म्हणजे बाकीचे सगळे मोमोज झालेले आहेत करून. चला तर आपण स्टीम करायला घेऊया आता. हे बघा आपले सगळे मी मोमोज रेडी करून ठेवलेले आहेत. ह्याच्यातले मी अर्धे स्टीम करणार आहे आणि अर्धे फ्राय करणार आहेत. बघूया, घरात माझ्या जास्त स्टीम आवाजात की फ्राय चांगले लागत आहेत. तर माझ्याकडे स्टीमर आहे, तर मी प्लेटमध्ये मी हातानेच थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला आता मोमोज ठेवायचे आहेत. मी एक मोमोज ठेवून घेते. मी 5च मोमोज स्टीम केलेले, बाकीचे फ्राय केलेले. म्हटलं बघूया कोणतं चांगलं लागतंय. अशा प्रकारे 5 मोमोज ठेवून झालेले आहेत आपल्याला. आणि आपलं पाणीही गरम झालेलं आहे. आता मी ठेवते मोमोज स्टीम करायला आणि हाय फ्लेमवरच 10 मिनटं ठेवायचे आहेत आपल्याला झाकण ठेवून. चला आता आपण झाकण 10 मिनटाचं टायमिंग लावते, म्हणजे टायमर इंडक्शनवरती. तर आपले 10 मिनटं झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता आपले मोमोज इज रेडी. खूपच छान आणि टेम्पटिंग दिसत आहेत. तर लाईटचा प्रॉब्लेम झाला होता. आता आपण मला मी खाऊन सांगते कसं झालं कसं नाही. आता आपण बघूया, डीप फ्राय करून बघूया. आता ते तेल पण आपलं गरम झालेलं आहे. ह्याच्यामध्ये आपण मोमोज आता डीप फ्राय करून घेऊया. झालेले आहेत. तर तुम्हाला दाखवते मोमोज ओपन करून. खूपच टेम्पटिंग आणि यम्मी आहे. खाऊन दाखवते बघा तुम्ही, पाहू किती छान आहेत की नाही. चला तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. मोमोज कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा.